सर्वांना माहिती आहे सरकारी काम आणि 6 महिने थांब. सो त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण म्हाडा मुंबई लॉटरी 2026 बाबत सर्वात मोठ्या अपडेटवरती बोलणार आहोत. 30 मार्च 2026 पासून या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. अर्जाच्या मोठ्या प्रतिसादानंतर अंतिम मुदत वाढवून 28 मे 2026 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. हजारो लोकांनी EMD भरला, पण आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, म्हाडा मुंबई लॉटरीचा ड्रॉ नेमका कधी होणार? आता समजून घेऊ म्हाडाने आपल्यासोबत गेम कशी केली. सुरुवातीला म्हाडाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 30 मार्च 2026 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि 29 एप्रिल 2026 रोजी अर्जाची अंतिम तारीख दिली होती. त्या शेड्यूलनुसार 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता लॉटरीचा ड्रॉ होण्याचं सांगितलं गेलं होतं म्हाडाकडून. आपल्याला अधिकृत त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती ते जाहीर पण केलं होतं. पण त्यानंतर अर्जदारांच्या मागणीनुसार प्रथम अर्जाची अंतिम तारीख 14 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आणि ड्रॉची तारीख 5 जून 2026 पर्यंत करण्यात आली होती. ड्रॉची जी डेट आहे ती अगोदर 15 मे 2026 दिली होती, ती डायरेक्ट 5 जून 2026 पर्यंत करण्यात आली. तसेच अंतिम अर्ज तारीख जी होती अगोदरची आपली 29 एप्रिल 2026 ती त्यांनी 14 मे 2026 पर्यंत केली. म्हणजे 15 दिवस तारीख अर्जाची अंतिम तारीख होती ती पण पुढे ढकलली. 15 दिवस तुम्हाला ड्रॉची डेट होती ती पण पुढे ढकलली. यानंतर पुन्हा अर्जाची तारीख 28 मे 2026 करण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय दिली होती 29 एप्रिल 2026, त्यानंतर 15 मे 2026 केली, त्यानंतर अर्जाची अंतिम तारीख केली 14 मे 2026, त्यानंतर अर्जाची अंतिम तारीख केली 28 मे 2026. मात्र यावेळी म्हाडाने 5 जून ड्रॉची डेट रद्द केली आणि नवीन वेळापत्रकात फक्त एवढंच नमूद केलं की ड्रॉची तारीख, वेळ आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे सध्या कोणतीही नवीन अधिकृत ड्रॉ डेट घोषित करण्यात आलेली नाही. पण मंडळी, हे आपल्यासाठी नवीन नाही. म्हाडा असो, सिडको असो, हे प्रत्येक वेळेस 1 ते 2 महिना त्यांची लॉटरी डिले करतातच. म्हणजे एक्सटेंड करतात डेट, 1 महिना पुढे ढकलून परत 1 महिना पुढे ढकलतातच. पण त्याच्या मागे कारणे काय असू शकतात, का असं होत असेल, प्रत्येक वेळेस 1-2 महिना पुढे का ढकलते? मे बी पुढील कारणे असू शकतात. अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू असू शकते. तांत्रिक प्रक्रिया, सॉफ्टवेअर अपडेटमध्ये वेळ लागत आहे का? कागदपत्राची अंतिम तपासणी प्रलंबित आहे का? प्रशासकीय मान्यता किंवा अंतर्गत प्रक्रिया बाकी आहे का? म्हणजे अजून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का नाही ड्रॉसाठी, हे आपल्याला बघणं तितकंच गरजेचं आहे. मे बी त्यामुळेही म्हाडा मंडळाने ड्रॉ जो आहे तो पोस्टपोन केला असेल. असे अजून काही मल्टिपल्स रिझन असू शकतात. त्याबद्दल आपल्याला हा अधिकृत माहिती नाहीये किंवा म्हाडाने कोणत्याही वेबसाईटवरती अधिकृत इन्फॉर्मेशन अपडेट केलेली नाही, जसं की या पर्टिक्युलर रिझनसाठी आपण जो ड्रॉ आहे तो पोस्टपोन केला आहे किंवा याच डेटला ड्रॉ होईल. पण मंडळी, येणाऱ्या 15 तारखेपर्यंत ड्रॉ होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण आपण अशा ट्रॅपमध्ये किंवा आपण ॲप्लिकेशन सुरू झाल्या पैसे भरून आपलं EMD अमाऊंट जी 1-2 लाख रुपये अडकून राहू नये, यासाठी माझ्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे. तो म्हणजे मंडळी, आपण ॲप्लिकेशन सुरू झाल्या ॲप्लिकेशन करायचेत, पण जे पेमेंट जे आहे ते लास्टच्या डेटपर्यंत थांबायचं आहे. एवढाच एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. इथून पुढे ज्यावेळेस आपण कधी ॲप्लिकेशन करेल त्यावेळेस पेमेंट जे आहे ते आपण लास्टला करू शकतो आणि त्यामुळं आपले जे पैसे आहेत ते जास्त दिवस म्हाडाच्या अकाउंटमध्ये किंवा म्हाडाकडे अडकून नाही राहणार आणि आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम कोणतेही फेस करायला नाही लागणार. मंडळी, अजूनही आपल्याला म्हाडाकडून कोणतीही ऑफिशियल ड्रॉ डेट आलेली नाही. सो जेव्हा कधी म्हाडा ऑफिशियल ड्रॉ डेट टाकेल तेव्हा मी नक्कीच अजून एक व्हिडिओ या विषयावरती बनवेल. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय. भेटू पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.